तुझी मी यार तू माझा प्यार मी तू वाजत गाजत तुझ्या घर तुझी मी यार तू माझा तुझी मी यार तू माझा प्यार मी तू वाजत गाजत तुझ्या घर आता जो तुम्ही प्रेमपाला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोण नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। हा जो टायटस आहे तो पण अलाइट मोशन मधून क्रिएट केलेला आहे। आता हा टायटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशन ओपन करायचं। ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोजेक्टच्या ऑप्शन वरती क्लिक करून आपण एक तुम्हाला प्रोजेक्ट देईल बिटमॅप म्हणून, त्या लिंक वरती क्लिक करून हा जो प्रोजेक्ट आहे तो तुमच्या अलाइट मोशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। आपण बिटमॅप प्रीसेट सुद्धा दिले आणि एक्सेल फाईल सुद्धा दिली आहे। जी पण तुमच्या अलाइट मोशन मध्ये सपोर्ट करत असेल त्यांनी तुम्ही हा जो प्रोजेक्ट आहे ते इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। आणि माहीत नसेल की हे जे प्रोजेक्ट काय आणि अलाइट मोशन मध्ये कशा प्रकारे इम्पोर्ट करतात तर त्याच लिंकच्या खाली आपण एका व्हिडिओची लिंक दिली, तो व्हिडिओ पाहून ही जी बिटमॅप प्रीसेट आहे ती तुम्ही तुमच्या अलाइट मोशन मध्ये इम्पोर्ट करू शकता। अशा वेळी इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, हे त्याचे खाली प्लसचे नाही त्यावरती क्लिक करायचं आहे। 4.5चा इथून रेशो सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्ट वरती क्लिक करून द्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे प्लस चिन्हावरती क्लिक करायचं। मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो पण तुमचा इथे फोटो असेल अशा वेळी ॲड करायचा आहे। इथून हा जो फोटो आहे तो पण ॲड केल्यानंतर ह्या थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचा आहे। क्लिक केल्यानंतर इथून बॅक करायचं आहे। सेटिंगच्या घड्याला वरती ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। 3 नंबरचा इथून ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करायचा आहे। एक्सपोर्ट केल्यानंतर इथून हा जो फोटो आहे इथून सेव्ह करायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे 12 फोटो आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे सेव्ह करून घ्यायचे तुमच्या म्हणजे मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये। तर अशा प्रकारे फोटो सेव्ह करून घेतल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, हा जो प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे। त्याआधी तुम्हाला सांगतो हे जे फोटो आहेत ते तुम्हाला इम्पोर्ट करून का गरजेचं घेणं आहे, कारण की जे आपले फोटो आहेत हे जर तुम्ही डायरेक्ट फोटो ॲड केले तुमचे तर परफेक्ट बसणार नाही। त्याच्यासाठी ती प्रोसेस आहे ती तुम्हाला करायची। त्याच्यानंतर तुम्ही फोटो ॲड केल्यानंतर इथून तुमचे जे फोटो आहेत ते परफेक्ट बसून जातील जसे ते आपले बसले आहेत तशा प्रकारे। आता तुम्हाला काय करायचं, हा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की सॉन्ग सर्व काही दिलेलं आहे आपण, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला प्रोजेक्टचं दिलेलं आहे, काही एडिट करायची गरज नाही। फक्त तुम्हाला येते ना तुमचे जे फोटो आहेत ते फक्त रिप्लेस करायचे। ते मी सांगणार आहे कसे करायचे, फक्त हा जो व्हिडिओ आहे तो लक्ष देऊन पहा जेणेकरून तुमचा जो टायटस आहे तो परफेक्ट क्रिएट होईल, कोणताही प्रॉब्लेम यायचा नाही। तर इथे तुम्ही बघू शकाल की आता हे जे आपले फॉन्ट आहे ते तुम्हाला तुमच्या लाईट मोशनमध्येच मिळून जाईल, त्याच्यात काय ॲड करायची गरज नाही। फक्त तुम्हाला काय करायचं, हे जे इमोजी आहेत ते तुम्हाला फक्त ॲड करून घ्यायचे। ते कसे ॲड करायचे, सिम्पली ना ही जी लेयर आहे इमोजीची त्यावरती क्लिक करायचं। तुम्हाला एडिट टेक्स्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे। इथून फॉन्ट आहे तुम्ही ऑल मटेरियलमध्ये देईल, सिम्पली इथून ॲड करायचा आहे। ॲड कसं करायचा, सिम्पली इथून वी ऑलवरती क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती क्लिक करून इथून तुम्हाला इनपुटचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुमचा जो फोटो इथून म्हणजे सॉरी फोटोज बोलतोय आपण, तर इमोजी आहे फॉन्ट तो इथून ॲड करून द्यायचा अशा प्रकारे। आणि इथून वरचं कोणतंही ऑप्शन सिलेक्ट नाही करायचं। त्याच्यानंतर तुम्ही सिम्पली अशा प्रकारे ॲड करू शकता। तर इथून फॉन्ट आहे तो तुम्ही अशा प्रकारे ॲड होऊन जाईल तुमचा इमोजीचा। त्याच्यानंतर हे जे इमोजी आहे ते अशा प्रकारे दिसून जातील। तर सिम्पली अशा प्रकारे इमोजी दिसल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे ते तुम्ही बघू शकाल की हा जो ग्रुप आहे आपला त्यावरती क्लिक करायचा आहे। सिम्पली एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, हा जो ऑप्शन त्यावरती। इथून तुमचा जो फोटो आहे तो परफेक्ट नसेल बसला, म्हणजे हा जो फोटो आहे तो अशा प्रकारे वरती गेला असेल, टोंड किंवा कोणती साईड आहे ती परफेक्ट नसेल बसली तर सिम्पली त्या फोटोवरती ते क्लिक करायचं आहे आणि फोटो आहे तो इथून ॲडजस्ट करायचा आहे। जे ऑन ट्रान्सफर ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून ॲडजस्ट करू शकता अशा प्रकारे तुमचा जो फोटो आहे तो। तर हे समजलं तुम्हाला जो ग्रुप आहे तो कशा प्रकारे ॲड करायचा, म्हणजे ग्रुपमध्ये फोटो। तर सिम्पली इथून अशा प्रकारे ॲड करायचं। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याचा जो खालचा फोटो बॅकग्राऊंडला आपण यूज केला आहे त्यावरती क्लिक करायचं। कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुमचा जो फोटो आहे तिथून सिलेक्ट करू शकता अशा प्रकारे। जो पण असेल तुमचा फोटो अशा प्रकारे ॲड करायचा आहे। इथून सिम्पली तुमचा जो फोटो आहे इथून ॲड होऊन जाईल अशा प्रकारे। इथून दुसऱ्या ग्रुपला पण करायचं आपल्या, तिसऱ्या आणि चौथ्या। आणि हे झाल्यानंतर आपल्या इथे तुम्ही बघू शकाल की थोडं पुढं आल्यानंतर तुम्हाला एक इंक इफेक्ट मिळून जाईल अशा प्रकारे। तर हा इंक इफेक्ट जर तुम्ही प्रिसेट घेतली इनपुट करून तर म्हणजे हा जो इफेक्ट आहे तो लागून जाईल डायरेक्ट, जेणेकरून तुमचे जे म्हणजे डायरेक्ट प्रोजेक्ट आहे तो प्रिसेटनीच इथे ॲड होऊन जाईल। काही तुम्हाला गरज नाही चेंज करायची कोणतं पण। फक्त जर तुमच्यात इंक इफेक्ट आहे तो नसेल दिसत तर त्या इफेक्टवरती क्लिक करायचं। कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून ह्या ऑप्शनवरती क्लिक करू, हा जो इंक इफेक्ट आहे तो मी तुम्हाला देईन, तो सिम्पली इथून ॲड करू शकता तुम्ही अशा प्रकारे। इथून इंक इफेक्ट ॲड केल्यानंतर
तुमच्या सर्व जे इंक इफेक्ट आपण इथे ॲड केलेत ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे सर्व. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, इथे तुम्ही बघू शकाल की तुमचे इथे फोटो ॲड करायचे आहेत. सेम प्रोसेस आहे फोटो ॲड करण्यासाठी. त्या फोटोवरती क्लिक करायचे, कलर्स ऑप्शनमध्ये जाऊन ह्या ऑप्शनवरती क्लिक करून जो पण तुमचा इथे फोटो असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपला फोटो इथे ॲड होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही जो हा टॅक्स आहे तो क्रिएट करू शकता. फक्त आपले इथे फोटोच रिप्लेस करायचे, बाकी दुसरं काय नाही करायचं. जसं मी सांगितलं तशा प्रकारे करा. तुमचा जो हा टॅक्स आहे तो परफेक्ट एडिट होऊन जाईल. आणि एक तुम्हाला सजेशन देतो, एक्सेल फाईल केली तर तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम आहे त्याला इम्पोर्ट करून. जर तुम्ही हा जो टॅक्स आहे तो क्रिएट करत असाल तर डायरेक्ट तुम्ही प्रिसेट इम्पोर्ट केली तर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त तुम्हाला इथे फोटो आहेत ते रिप्लेस करायचे, तुमचे इथे फक्त ॲड करायचे. एवढंच ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. तर हा जो आपण टॅक्स क्रिएट केला तो सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला सेटिंगच्याकडे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू येतो. व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आपल्याला आणि इथून एक्सपोर्ट करायचं आहे. ते तुम्ही बघू शकाल की आपला व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.